लाख मराठा म्हणतो, जरा आवाजही तसाच आला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। आदरणीय व्यासपीठ, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण इथं आलेलो आहोत असे विलासभाऊ पांगारकर, शिवाजी राजे जाधवजी, पानिपतवरून आलेले आमचे मित्र, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा असल्याचा स्वाभिमान बाळगतात। आजकाल आपण सगळे म्हणतो की हरियाणा खेळामध्ये एक नंबर आहे, परंतु त्या खेळात एक नंबर मध्ये अगदी कॉमनवेल्थ असेल, ऑलिम्पिक असेल, सगळे मेडल आणण्यात जर सगळ्यात पुढे कुणी असतं तर पानिपतचे मराठे असतात। त्यांचे हे प्रतिनिधित्व करतात दीपक दादा पाटीलजी, द्वारका भाऊ पात्रीकरजी, किशोर चव्हाणजी। त्यांच्या कार्यक्रमात मी मागच्या वेळी गेलो होतो आणि त्यांना म्हटलं का आता तुमचा कार्यक्रम दिल्लीत छोट्या सभागृहामध्ये नाही होणार, यापुढे दिल्लीतल्या सगळ्यात मोठ्या सभागृहामध्ये आपण तो कार्यक्रम करू, दरवर्षीचा कार्यक्रम फिक्स करा। प्रवीण भागवतजी, शितोळेजी, ज्यांनी अनेक युवकांना, आणि मला वाटतं राष्ट्रवादी विचाराची बँक आहे, हिंदुत्ववादी काम करते, त्याचबरोबर छावा संघ। आजच्या कार्यक्रमाचे हे दोन्ही आयोजक विजय काकडेजी, परमेश्वर नलावडीजी, समोर अनेक मान्यवर बसलेले आहे। खर तर तुम्ही मला का बोलवलं मला माहित नाही, तुम्ही तर बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या, पण मी यासाठी तुमच्याकडे आलो का शिवाजी महाराजांचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न हे तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून आले। पूर्ण हिंदुस्थानावर हिरवा झेंडा फडकलेला होता आणि आता काय, हिंदू राजे राज्याभिषेक सुद्धा विसरले होते। देशामध्ये राज्याभिषेक कसा करायचा याचे पंडितही नव्हते, कारण अनेक वर्ष झालंच नव्हतं। अशी अवस्था लोकांनी स्वीकार करून घेतलेली होती की नाही आता आपण आपल्या नशिबी हेच आहे। जगात सगळीकडे यांचं राज्य चालू आहे, हे इंग्रजांच्या वेळी असेल किंवा मुसलमानांच्या वेळी असेल, या सगळ्या स्थितीला परावर्तित करण्याची ताकद ही फक्त मराठ्यात आणि महाराष्ट्रात आहे, हे आजही पुन्हा मी साबित करू। मी ज्यावेळी मोठमोठ्या तुरम खानची उतरवतो दिल्लीमध्ये, त्यावेळी तुम्हाला माहिती आहे आपल्याशी काही कोणी पंगा घेत नाही। ते म्हणतात की अरे बाबा याच्या नादी लागू नका, हा मराठा आहे, मराठी माणूस आहे। आणि त्यामुळं मुलायम सिंग, ज्यांना मी तोंडावर मुल्ला मुलायम म्हणायचो, तोंडावर म्हणायचं, पण एकदा विमान आमचं काशीला जाण्यासाठी खूप फॉग होता, तिथं धुकं होतं, म्हणून आमचंही फसलं त्यांचे फसलं। अमर सिंग त्यांच्या बरोबर होते, मला येऊन भेटले, माझ्या आईचं दर्शन घेतलं आणि त्यांना माहित होतं का माझी आई जाधव आहे, म्हणून ते मुलायम सिंगला जाऊन म्हणले की मुलायम जी इनकी माताजी यादव है, महाराष्ट्र में उनको जाधव कहते। तर मुलायम सिंग जे आले माझ्या आईला भेटले आणि तेव्हापासून ते मला नेहमी भाचा म्हणायचे। मी म्हणायचो हे कंस मामा आहे मी, कारण माझी त्यांची वैचारिक कधीही एक होऊ शकत नाही। आपण आपल्या वैचारिक विषयाला कधीही न सोडता आपल्या आग्रहाला जर राहिलो तर शत्रू सुद्धा तुमचा सन्मान करतो। मराठ्यांनी हा सन्मान पुन्हा प्राप्त करायचा आहे, म्हणून मी आलेलो आहे। मित्रांनो, खरं तर आजचा हा मेळावा उद्योजक असा आहे, मला उद्योजक म्हणून बोलवलं, माझ्याकडे 15,000 लोक काम करतात, पण मी उद्योजक कमी आणि मी ऍक्टिव्हिस्ट जास्त आहे। मी बिझनेसमॅन नाही आहे, मी एक मिशनरी आहे, मी एक मिशन घेऊन चालतो आणि अर्जुनासारखं मला दुसरं काही दिसत नाही। मी कधीही सुदर्शन चॅनलवर सडक, बिजली, पाणी, रोजगार याच्यावर बोलत नाही, मी म्हणतो त्याच्यासाठी खूप चॅनल आहे। लोक म्हणतात का ह्या विषयावर बोललं नाही पाहिजे का, चॅनलची जबाबदारी नाही का? त्यांना मी असं म्हणतो की या देशाची सगळ्यात मोठी समस्या सडक, बिजली, पाणी नाहीये। या देशाचं विभाजन, कुठल्याही देशाचं विभाजन ही सगळ्यात मोठी समस्या आहे ना, मानतात तुम्ही? मग या देशाचं विभाजन हे सडक, बिजली, पाणीसाठी झालं का? नाही। कशामुळे झालं? आणि माझी प्रेरणा काय? छत्रपती शिवाजी महाराज जे जे सुदर्शनच्या कार्यालयात आले असतील त्यांनी पाहिलं का सुदर्शनच्या, ज्याला आम्ही मीडिया मंदिर नाव दिलेलं आहे, खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे, आम्ही त्यावर सगळ्यात उंच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही स्थापित केलेली आहे। बिल्डिंगवर भगवा झेंडा आहे। लोकांनी ज्यावेळी आमचं काम चालू होतं बिल्डिंग बनवायचं, त्यावेळी कॉन्ट्रॅक्टर म्हणला की साहेब कॉर्पोरेट ऑफिसवर असं काही लावती नाही, सगळ्यांच्या
पुढं एक छोटस नाव दिलेलं असतं. मी म्हणलं कारण काय? ते म्हणलं इथं काय युपी आहे. तसं मी दिल्लीत राहतो पण टेक्निकली नोएडा हा युपीचा भाग येतो. तर इथं एक्स्टॉर्शन मागितलं जातं. लोक कोण आयडेंटिटी लपवतात, फक्त प्लॉटचा नंबर लिहिलेला असतो. मी म्हणलं ते लपवतात जे घाबरतात. आम्ही घाबरणाराची औलाद नाही, आम्ही घाबरवणाराची आहोत. आणि आम्ही हिमतीने आमच्या बिल्डिंगवर आजही मोठा भगवा झेंडा आहे. गाय माता तिथे ठेवलेली वासरासह महाराजांचा मूर्ती आहेच. हे मी तुम्हाला का सांगतो? कारण आज रोजगार ही मोठी समस्या जरी असली तरी एक मोठ्या समस्येच्या समाधानातून रोजगार मिळू शकतो, याकडे पण आपण पाहिलं पाहिजे. आता बेरोजगारी तर अजून वाढणार आहे. तुम्ही रोजगारीचं म्हणता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. म्हणजे आता मशीन लर्निंगचा युग आहे. या मशीन लर्निंग मध्ये हजारो नाही करोडो जॉब चाललेले आहेत. आज IT सेक्टर मध्ये पूर्ण 50,000 लोक एका ठिकाणी बसून जे सॉफ्टवेअर कंपन्या चालवायच्या, ते एक कॉम्प्युटर काम करतं, एक माणूस, एक ऑपरेटर. आता गाड्या चालवायला सुद्धा माणसांची गरज नाही. तुम्ही पाहिलं असं एलन मस्कनी ड्रायव्हरलेस व्हेकल्स आणले आहे. आता येता काळ हा तुम्हाला फक्त माणसाशी कॉम्पिटिशन नाही करायचं आहे, तुम्हाला मशीनशी सुद्धा कॉम्पिटिशन करायचं आहे. टेक्नॉलॉजी ही वाघासारखी असती. वाघाचे शिकार व्हा किंवा वाघावर सवारी करा. आपण आपल्या मुलांना फक्त हे ट्रॅडिशनल उद्योग शिकवणार असू तर आपण वाघाचे शिकार होऊ. आपल्याला वाघाचं शिकार नाही व्हायचं, वाघाची सवारी करायची आहे. ते प्रशिक्षण आपल्या मुलांना दिलं पाहिजे. त्यासाठी मी तुमच्या बरोबर उभा आहे. आणि बऱ्याच वेळा व्यवसाय करताना, शिक्षण घेताना लोक हा विचार करतात की आत्ता काय चालू आहे. खरं म्हणजे आत्ता काय व्यवसाय चालू आहे याच्याकडे पाहायचं नसतं. पाहायचं असतं पुढच्या काळामध्ये काय व्यवसाय टिकणार आहे. म्हणून मी माझ्याकडे कोणी जर विचारायला आलं का मुलाला काय शिक्षण दिलं पाहिजे, तर मी त्याला सांगतो की तुझा मुलगा आता शिक्षणाला जाईल, 5 वर्ष शिकल, मग बाहेर येईल, 5 वर्ष अनुभव घेईल आणि त्यानंतर कामाला लागल. तोपर्यंत इंजिनिअरिंग, आज पहा ना इंजिनिअरिंगची काय स्थिती आहे, इंजिनिअरची अवस्था काय, सिव्हिलची काय, किंवा बाकी सगळ्या इंजिनिअरिंगची अवस्था काय. अशा स्थितीमध्ये येत्या काळात 25 वर्षांनी काय, 30 वर्षांनी काय, याचा विचार करून आपण व्यवसाय केले पाहिजे असं मला वाटतं. महामंडळाला 300 कोटी रुपये या ठिकाणी सरकार देतं. तुम्ही बँकिंग वाले आहात, तुम्हाला हा विषय माहित असेल, बाकी मला माहित नाही कोणाला हा समजेल का नाही. पण विदेशामध्ये अनेक असे फंड आहेत ज्याला जर, कारण सरकार गॅरंटी घेते तुमच्या पैशाची, तर तुम्हाला 300 कोटी हे देतं, 600 कोटी मी आणून द्यायला तयार आहे. सरकार गॅरंटी घेत असेल तर 600 कोटी आणि आकडा 600, 600, 900 ऑड होईल म्हणून एक 700 कोटी आणून देऊ, म्हणजे 1000 कोटीचा होऊन जाईल. पैशाची कमी नाहीये, मुद्दा त्या पैशाचा योग्यपणे वापर करून त्याचा एस्टॅब्लिशमेंट करण्याचा आहे. आणि मला खूप आनंद आहे आजच्या कार्यक्रमामध्ये कर्ज फेडण्याला सन्मान देण्याचे भाषण सगळ्यांनी केले. हे होत नाही आणि हे केवळ मराठाच करू शकतो याचा मला गर्व आहे. नाही तुम्ही असे अनेक मेळावे पाहिलेले, लोक चोरी कसं करायचं शिकवतात, कसं कर्ज डुबवायचं ते शिकवतात. अनेक लोक तर फक्त कर्ज डुबवण्यासाठी कर्ज घेतात. हजारो कोटी. पेनची कंपनी आहे कानपूरची, तिने किती कोटी कर्ज घ्यावं, 7,000 कोटी मार्केटमधून उभे केले, शेअर मार्केटमधून, पेनची कंपनी. आणि नंतर हात वर करून टाकले. मालक डुबत नाही, कंपन्या डुबतात, इन्व्हेस्टर डुबतात. ही मार्केटची स्थिती आहे. पण आपण तसं करत नाही, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, आपल्यावर ते संस्कार आहे. हा ब्रँड जर नीट एस्टॅब्लिश झाला तर पैसे लावणाराची कमी नाही, फक्त ब्रँड एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे. जसं सिंधी माणसाबद्दल, त्याच्या व्यवसायाबद्दल एक इकोसिस्टीम आहे. आज दिल्लीमध्ये काय झालेलं आहे, मराठ्यांची इकोसिस्टीम संपलेली आहे. पूर्वी मराठ्यांची इकोसिस्टीम होती दिल्लीमध्ये. इकोसिस्टीम म्हणजे एक पूर्ण सेटअप, ज्या सेटअप मध्ये लिहिणारे, बोलणारे, वाचणारे, काम करणारे, लढणारे, सरकार चालवणारे, ही जी सगळी व्यवस्था असती सरकारची आणि समाजाची, त्याला इकोसिस्टीम म्हणतात. हे आपल्या विरुद्ध आहे. आपल्या गाण्यांमध्ये सुद्धा त्याचा आपल्याला प्रतिबिंब दिसतं. महाराष्ट्र गीतामध्ये आपण म्हणतो ना का सुवर्ण सिंहासनापुढं, दुसऱ्या कुसुमाग्रजांच्या गीतामध्ये आपण म्हणलेलं आहे, सुवर्ण सिंहासनापुढं झुकली न मान. आणि महाराष्ट्र गीतात आपण म्हणतो दिल्लीचे ही तख्त राख. तो दिल्लीचे तख्त राख तो हा शब्द नाहीये, दिल्लीचे ही तख्त
तोडतो असा मूळ गाणं येते. पण त्याच्यात नंतर बदल केला गेला की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. दिल्लीमध्ये अँटी महाराष्ट्र इकोसिस्टीम आहे आजही आहे. त्याला काय मोदी शहा जबाबदार नाही, ती त्यांच्या आधीपासून आहे. मराठी माणसाला महाराष्ट्राच्या दिल्लीच्या सिस्टीम मध्ये घुसलू दिलं जात नाही. ही इंग्रजांनी सुरू केलेली, ब्रिटिशांनी आपलं मुसलमानांनी सुरू केलेली, ब्रिटिशांनी पुढे चालू ठेवलेली डीप स्टेट आहे. डीप स्टेट म्हणजे एक खोलपर्यंत गेलेली एक अशी व्यवस्था जी डोळ्यांनी दिसत नाही पण काम करते. ती मराठी माणसाच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून राजकारणात सुद्धा दिल्लीमध्ये मराठी माणूस एस्टॅब्लिश होऊ शकला नाही. हे लक्षात घ्या. पार्ट्या कोणत्या सोडून द्या, परंतु ती सिस्टीम जी आहे तिच्या समोर जाऊन काम करण्याचं भाग्य मला भेटलं. आणि महाराजांच्या आशीर्वादाने गेले 21 वर्ष आपण लाल किल्ल्यावर भगवा लावतो आणि लढतो आणि लढत राहू. केल्याने होत आहे रे आधी, केलेच पाहिजे. त्यामुळं हे सगळं करताना एक मराठा ब्रँड याच्यावर आपण काम करणं गरजेचं. हे मार्केटिंगचं युग आहे. दया मागितल्याने मिळत नाही आणि दया वाद मागत नसतो. बरोबर ना? वाद हा दया मागतो का कधी? नाही. मराठा म्हणतो पाठीत वार करू नको, समोरून कर. असंच आपण म्हणतो. आपल्याबद्दल लोकांमध्ये धारणा आहे की हा माणूस दिलेला शब्द पाळणारा, वचन निभावणारा. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय, हे आपल्याबद्दल म्हणलं जातं. अशा मराठ्यांनी आता एक नवीन ब्रँड तयार करणं गरजेचं आहे, एक इमेज तयार करणं गरजेचं आहे. आणि ती इमेज करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. त्यातून मग जो फायदा होईल तो सगळ्यांना होतो. छत्री घेतली तर तुम्हाला एकट्याला फायदा होतो, झाड लावलं तर 5-50 लोकांना फायदा होतो, शेड उभारलं तर हजारो लोकांना फायदा होतो. अशीच ही व्यवस्था असते. ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या समजदार लोकांनी जर पुढे आलं तर मराठा ब्रँड एस्टॅब्लिश करता येऊ शकतो. ब्रँड केला पाहिजे असं माझं मत आहे. आणि तो ब्रँड आज माझ्याकडे अनेक राज्यातल्या गाड्या आहेत. मी गाडी अनेक आमच्या ऑफिसला ज्या वेगवेगळ्या गाड्या आहेत, ज्या ज्या राज्यात ज्या ज्यावेळी टॅक्सची सूट असते आम्ही त्या राज्यातून ती गाडी घेतो. पण दिल्लीमध्ये ज्या गाडीवर महाराष्ट्र पासिंग आहे त्या गाडीचा सन्मान जास्त असतो. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. तो सन्मान अजून वाढू शकतो. आपण ते कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आपण भारतीय सेनेत ते करून दाखवलेलं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मराठा ब्रँड कसा वाढवता येईल, असं कुठं कमी आहे जिथं आम्ही जाऊ शकतो त्याचा शोध घेतला पाहिजे आणि एक लॉंग टर्म योजना बनवली पाहिजे. आज आपल्या विरुद्धची इकोसिस्टीम कशी काम करते तुम्ही पहा. मराठ्यांनी ज्या ज्या राजधान्या उभ्या केल्या होत्या त्या स्वतंत्रोत्तर भारताच्या राज्याच्या राजधान्या झाल्या नाही, ठरवून नाही केल्या. उदाहरणार्थ महाराष्ट्राची राजधानी पुणे पाहिजे होती की मुंबई? पुणे. पण केली कुठली? मुंबई. गुजरातची राजधानी बडोदा पाहिजे होती का आत्ताच अहमदाबाद? बडोदाच राजधानी होती, पण ठरवून बडोदा नाही केली, अहमदाबाद केली, ज्याला मी कर्णावती म्हणत असतो. उत्तर प्रदेशची राजधानी काय पाहिजे होती? अयोध्या. पण अयोध्या नाही करू दिली, काय केली? लखनौ. असं तुम्ही मध्य प्रदेश मध्ये जा, मराठीची राजधानी काय होती? इंदोर. पण इंदोर नाही करू दिली, कुठली केली? भोपाळ, नवाबचं शहर. असं प्रत्येक तुम्ही पूर्ण देशभरामध्ये जा, सगळ्या ठिकाणी. जसं तुम्ही ओडिसामध्ये जाल तर ओडिसामध्ये भुवनेश्वर नव्हतं कॅपिटल, आपलं कॅपिटल आपण कटक तयार केलेलं होतं, पण आपण कटक नाही होऊ दिलं. तमिळनाडूमध्ये जा, राजधानी काय व्हायला पाहिजे होती? तंजाऊर. पण काय केली? चेन्नई. एक टोकाला आहे. म्हणजे जे जे मराठ्यांनी स्थापित केलं ते होऊ द्यायचं नाही. यालाच म्हणता मराठ्यांचं नामो निशान मिटवायचं. याला ही आपल्या विरुद्ध इकोसिस्टीम झाली. एवढंच नाही, बाजीरावांची समाधी आहे मध्य प्रदेशमध्ये. त्या ठिकाणी उत्तर भारतातून दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाण्या येण्याचा जो व्यापार होता तो तिथं चालायचा. चुंगी नाका मराठ्यांचा त्या ठिकाणी होता. त्या कर नाक्यावर नर्मदा सगळ्यात उथळे, म्हणजे तिथं पायाने तुम्ही जाऊ शकता म्हणून सगळे तिथून जायचे, कारण पूर्वीच्या काळी पूल नसायचे. इंग्रज आले, त्यांनी त्या ठिकाणी पूल कमी पैशात बांधता येऊ शकत होता, पण त्यांनी तिथं नाही बांधला. कारण जर तिथून पूल बांधला असता, त्या रस्त्याने जाणं येणं कायमचं चालू झालं असतं तर तो मराठ्यांचा मार्ग होता, मराठ्यांच्या नावाने तो राहिला असता. म्हणून त्यांनी तिथून 15-20 किलोमीटर दूर जाऊन नवीन पूल, नवीन रस्ता बनवला आणि त्या रस्त्याने वाहतूक चालू केली. जास्त पैसा लावला कारण मराठ्यांचं नाव नाही आलं पाहिजे.
अशा मी तुम्हाला हजारो उदाहरणं देऊ शकतो. आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरही जर कुठल्या राज्यानी म्हणजे राज्य तसं म्हणणं राजानी किंवा राजाच्या विचाराने जर सत्ता स्थापित केली असेल तर ती म्हणजे मुसलमानांनी, ईसायांना, यांना मी ब्रिटिशांना ईसाई म्हणतो, आणि हिंदूंमध्ये फक्त मराठ्यांनी, या 3 सत्ता त्या ठिकाणी लॉंग टर्म होत्या. आजही आपल्यातले अनेक जण इतिहासातल्या बद्दल चुकीच्या गोष्टी सांगतो. उदाहरणार्थ पानिपतची लढाई आपण हरली म्हणतो. मी कधीच म्हणत नाही. मी 14 तारखेला पानिपतची लढाई हरली असं म्हणत नाही. यांना माहिती आहे. मी असं म्हणतो का खरं म्हणजे जिंकणं आणि हरण्याची व्याख्या ठरलेली आहे ना. आपण का दुसऱ्यांनी जो नॅरेटिव्ह स्थापित केला त्याचा शिकार होतो. नॅरेटिव्ह म्हणजे भ्रम, एक भ्रम स्थापित केलेला आहे का पानिपतची लढाई मराठे हरले. हरणारा राजधानीवर कब्जा करतो ना, मग राजधानी कोणाच्या कब्जात राहिली? मराठ्यांच्या. जो जिंकतो भूमी त्याच्या ताब्यात जाती. अब्दालीच्या ताब्यात भूमी गेली का? नाही. जो जिंकतो तो तिथं राहतो. मग तिथं कोण राहिलं? तो तर निघून गेला. निघूनच नाही गेला, परत आला सुद्धा नाही. आणि जो जिंकतो तो आपला मार्ग प्रशस्त करतो, म्हणजे तिकडून पुन्हा ते येत जात राहतात सारखे. त्याला आपण नुसतं हरवलं नाही. अनेक लोक असं म्हणतात का हे लोक पानिपतला जे मराठे राहिले हे हवालदिल झाले, परत कसं यायचं, कसं तोंड दाखवायचं म्हणून तिथं थांबले. हा चुकीचा भ्रम आहे. मी त्यांच्या बाबतीत वर्णन असं करतो का आमच्या मराठ्यांनी अब्दालीला नुसतं हरवलं नाही, त्याला पळून लावलं. आणि यासाठी हे सगळे लोक सर्वस्व सोडून पानिपतला थांबले का पुन्हा अब्दालीच्या अवजादीला भारतात येऊ देणार नाही. माझ्याकडे मीडिया आहे. मी बोलतो 2.5 कोटी लोकांकडे रोज जातं. तर मी हे जर बोलत राहिलो तर लोक पानिपत या विषयामध्ये त्यांची धारणा बदलत. मी दर 14 ऑगस्टला सुदर्शनवर 1 तासाचा कार्यक्रम करतो आणि ही लढाई आम्ही जिंकलेली आहे असंच म्हणतो. पण आपण दुर्भाग्याने कोणी हारला का म्हणतात त्याचं पानिपतचा. आपणच चुकीची धारणा बनवतो. हे बनवली नाही पाहिजे. आपण शत्रूची भाषा नाही बोलली पाहिजे. आपण त्या बाजूनी नाही आहोत, आपण या बाजूने आहोत. त्यामुळे औरंगजेब काय बोलतो याचा आपण शिकार नाही व्हायला पाहिजे. आपण राजे काय बोलतात त्या भाषेत बोललं पाहिजे. आणि म्हणून ती धारणा घेऊन या देशामध्ये ब्रँड मराठा, आणि मराठा ब्रँड हा काही कोणाला लुटणारा नाही. मराठा ब्रँड म्हणजे कुठल्या अबलाची इज्जत असुरक्षित होईल असा नाही. जसं कुठे मुस्लिम शासक जर मजबूत झाला तर त्या ठिकाणी महिलांना बुरखे घालावे लागतात, बरोबर ना. अफगाणिस्तान मध्ये इस्लामचं राज्य आलं, महिला स्वतंत्र झाल्या की गुलाम झाल्या? गुलाम झाल्या. मला अनेक जण म्हणतात चव्हाणके तुम्ही फार कट्टर आहात. मग कट्टर हिंदूत आणि कट्टर मुसलमानात काय फरक आहे? दोन्ही वाईट आहे. मी म्हणतो नाही. जास्तीत जास्त हिंदू कट्टर झाला तर काय होतो? तो जितका जास्त कट्टर होईल तेवढं आपलं सर्वस्व सोडतो आणि हिमालयात जाऊन ठिकाणी पूल कमी पैशात बांधता येऊ शकत होता, पण त्यांनी तिथं नाही बांधला. कारण जर तिथून पूल बांधला असता, त्या रस्त्याने जाणं येणं कायमचं चालू झालं असतं तर तो मराठ्यांचा मार्ग होता, मराठ्यांच्या नावाने तो राहिला असता. म्हणून त्यांनी तिथून 15-20 किलोमीटर दूर जाऊन नवीन पूल, नवीन रस्ता बनवला आणि त्या रस्त्याने वाहतूक चालू केली. जास्त पैसा लावला कारण मराठ्यांचं नाव नाही आलं पाहिजे. अशा मी तुम्हाला हजारो उदाहरणं देऊ शकतो. आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरही जर कुठल्या राज्यानी म्हणजे राज्य तसं म्हणणं राजानी किंवा राजाच्या विचाराने जर सत्ता स्थापित केली असेल तर ती म्हणजे मुसलमानांनी, ईसायांना, यांना मी ब्रिटिशांना ईसाई म्हणतो, आणि हिंदूंमध्ये फक्त मराठ्यांनी, या 3 सत्ता त्या ठिकाणी लॉंग टर्म होत्या. आजही आपल्यातले अनेक जण इतिहासातल्या बद्दल चुकीच्या गोष्टी सांगतो. उदाहरणार्थ पानिपतची लढाई आपण हरली म्हणतो. मी कधीच म्हणत नाही. मी 14 तारखेला पानिपतची लढाई हरली असं म्हणत नाही. यांना माहिती आहे. मी असं म्हणतो का खरं म्हणजे जिंकणं आणि हरण्याची व्याख्या ठरलेली आहे ना. आपण का दुसऱ्यांनी जो नॅरेटिव्ह स्थापित केला त्याचा शिकार होतो. नॅरेटिव्ह म्हणजे भ्रम, एक भ्रम स्थापित केलेला आहे का पानिपतची लढाई मराठे हरले. हरणारा राजधानीवर कब्जा करतो ना, मग राजधानी कोणाच्या कब्जात राहिली? मराठ्यांच्या. जो जिंकतो भूमी त्याच्या ताब्यात जाती. अब्दालीच्या ताब्यात भूमी गेली का? नाही. जो जिंकतो तो तिथं राहतो. मग तिथं कोण राहिलं? तो तर निघून गेला. निघूनच नाही गेला, परत आला सुद्धा नाही. आणि जो जिंकतो तो आपला मार्ग प्रशस्त करतो, म्हणजे तिकडून पुन्हा ते येत जात राहतात सारखे. त्याला आपण नुसतं हरवलं नाही.
अनेक लोक असं म्हणतात का हे लोक पानिपतला जे मराठे राहिले हे हवालदिल झाले, परत कसं यायचं, कसं तोंड दाखवायचं म्हणून तिथं थांबले. हा चुकीचा भ्रम आहे. मी त्यांच्या बाबतीत वर्णन असं करतो का आमच्या मराठ्यांनी अब्दालीला नुसतं हरवलं नाही, त्याला पळून लावलं. आणि यासाठी हे सगळे लोक सर्वस्व सोडून पानिपतला थांबले का पुन्हा अब्दालीच्या अवजादीला भारतात येऊ देणार नाही. माझ्याकडे मीडिया आहे, मी बोलतो 2.5 कोटी लोकांकडे रोज जात. तर मी हे जर बोलत राहिलो तर लोक पानिपत या विषयामध्ये त्यांची धारणा बदलत. मी दर 14 ऑगस्टला सुदर्शनवर 1 तासाचा कार्यक्रम करतो आणि ही लढाई आम्ही जिंकलेली आहे असंच म्हणतो. पण आपण दुर्भाग्याने कुणी हारला का म्हणतात त्याचं पानिपतचा आपणच चुकीची धारणा बनवतो. हे बनवली नाही पाहिजे. आपण शत्रूची भाषा नाही बोलली पाहिजे. आपण त्या बाजूनी नाही आहोत, आपण या बाजूने आहोत. त्यामुळे औरंगजेब काय बोलतो याचा आपण शिकार नाही व्हायला पाहिजे. आपण राजे काय बोलतात त्या भाषेत बोललं पाहिजे. आणि म्हणून ही धारणा घेऊन या देशामध्ये ब्रँड मराठा, आणि मराठा ब्रँड हा काही कोणाला लुटणारा नाही. मराठा ब्रँड म्हणजे कुठल्या अबलाची इज्जत असुरक्षित होईल असा नाही. जसं कुठे मुस्लिम शासक जर मजबूत झाला तर त्या ठिकाणी महिलांना बुरखे घालावे लागतात, बरोबर ना. अफगाणिस्तान मध्ये इस्लामचं राज्य आलं, महिला स्वतंत्र झाल्या की गुलाम झाल्या? गुलाम झाल्या. मला अनेक जण म्हणतात चव्हाण के तुम्ही फार कट्टर आहात, मग कट्टर हिंदूत आणि कट्टर मुसलमानात काय फरक आहे, दोन्ही वाईट आहे? मी म्हणतो नाही. जास्तीत जास्त हिंदू कट्टर झाला तर काय होतो, तो जितका जास्त कट्टर होईल तेवढं आपलं सर्वस्व सोडतो आणि हिमालयात जाऊन उठतो आणि लोकांना मारतो. दोन्ही कट्टरतेची तुलना होऊ शकते का? नाही होऊ शकत. त्यामुळं आपण आपला ब्रँड कसा स्थापित करायचा याच्यावर विचार केला पाहिजे. जगामध्ये सध्या एक मोठी समस्या आहे ज्याचं समाधान फक्त याच मातीत आहे. माझ्या या शब्दाला लिहून ठेवा. येत्या काळात हेच वाक्य तुम्हाला ऐकायला भेटेल आणि हेच समाधान आहे. हाच मोठा रोजगार, हाच मोठा उद्योग असणार आहे. ज्यावेळी अटक ते कटक मराठ्यांनी सगळ्यांना हरवलं आणि आपला झेंडा लावला त्यावेळी आपण धर्म कार्य तर केलं, परंतु आपण संपन्न झालो का नाही झालो? ती संपन्नता होती म्हणून इथं साहित्याचा विकास झाला, ती संपन्नता होते म्हणून कलेचा विकास झाला, ती संपन्नता होते म्हणून भगवा फडकत राहिला. सगळ्या मार्गात महाराष्ट्र आजही पुढे आहे. 33% टॅक्स देतो आपण या देशाला आजही. या स्थितीत सुद्धा असा हा जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राने पराक्रम केला म्हणून त्याला त्याची फळं भेटली, याचना नाही केली. तर जगात इस्लामी आततायांच्या पुढे लढणारा कोण याची लोक शोध घेत आहेत. ब्रिटन धाराशाही झालंय. दर आठवड्याला 5 चर्च विकले जातात, त्यातले 4 चर्च मध्ये मस्जिद आणि 1 चर्च मध्ये मंदिर उभं राहत आहे. युरोप संपत आलाय. जर्मनीमध्ये आता जर्मन माणसं जर्मनी सोडायला लागली. अमेरिकेची स्थिती काय? या वर्षीची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मूळ अमेरिकन निवासी आणि घुसखोर हा मुद्दा होता. एलन मस्क सारखा उद्योगपती त्याच्यात उतरला. वेगवेगळ्या उद्योगपत्यांनी म्हणलं की आम्ही एवढा हाडामासाचं पाणी करून हा अमेरिका उभा केला आणि दुसरे पार्टीवाले वेगवेगळ्या देशातून घुसखोरांना आणतात आणि त्यांना या देशाचा राजा बनवताय. अमेरिकन लोक कमी मुलं जन्माला घालतात आणि हे जास्त मुलं जन्माला घालतात. जेवढे जास्त मुलं तेवढे त्यांना सबसिडी जास्त मिळते. अमेरिकेची स्टोरी सांगतो मी. या आपल्याकडे पण तीच आहे. अमेरिकेमध्ये घुसखोरीच्या विरुद्ध आंदोलन होऊ शकतं तर भारतात व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे. आता आपल्याला वाटतं सरकारने केलं पाहिजे. आता सगळ्या जाती आरक्षण मागताय आणि सगळ्या जातींनी मागितलेलं आरक्षण 100% जरी दिलं तरी पुढच्या 5 वर्षात 2 लाखापेक्षा जास्त रोजगार मिळणार नाही. अति झालं तरी एवढे नाही पण मिळतील तर ते एवढे. आज महाराष्ट्रात 1 कोटी घुसखोर आहे. सगळ्यात जास्त बांगलादेशी आहे. मुंबईत 40 लाख आहे. या जिल्ह्यामध्ये 11 लाख आहे. पुण्यामध्ये 12 लाख आहे. नाशिक मध्ये 6.5 लाख आहे. नाशिक मध्ये पहा ना तुम्ही, 19च्या निवडणुकीमध्ये 18,500 मुसलमान मतदाता होता. मतदार किती होते? 18,500. 5 वर्षात 24च्या निवडणुकीमध्ये 84,000 झाले. एवढे लोक पोटातून जन्माला येतात का? येतात का? म्हणजे कुठून तरी आणले गेले. ते कुठून आणले गेले? हे घुसखोर आणले गेले. आज मी तुम्हाला म्हणतो का तुम्ही सगळ्या आरक्षणाच्या आंदोलनातून फक्त 2 लाख तेही सगळ्यांना मिळून नोकऱ्या मिळवू शकतात.
तुम्ही 1 कोटी घुसखोरांना काढा, महाराष्ट्रातून 40 लाख रोजगार मिळतील. 40 लाख. 10 कोटी घुसखोर हिंदुस्थानामध्ये तुमच्या माझ्या टॅक्सवर जगतात. जर 10 कोटी घुसखोरांना या देशातून काढलं तर 84 रुपयाचा डॉलर 54 रुपयाला होईल. म्हणजे तुमच्या भावात तुम्ही विचार करा की तुम्ही जे शेतीमाल विकता तो किती स्वस्त होईल, तुम्ही जे खरेदी करता ती किती स्वस्त होईल, आणि सुरक्षा किती आहे. मला हे म्हणायचं आहे की संपूर्ण जग हे कुठल्या तरी नायकाच्या शोधात आहे. तो नायक व्यक्ती असू शकतो, तो नायक संघटना असू शकते, तो नायक कोणी समाज असू शकतो, जो पुढे येऊन या जिहाद्यांना हरवू शकतो. आणि असा हरवण्याचा इतिहास जर कोणाचा असेल तर फक्त माझ्या राजाचा आहे, आमच्या रक्ताचा आहे. आणि म्हणून जिहाद्यांना, जे मानवताच्या विरोधी जिहादी आहे, जे मानवताचे दुश्मन आहे, अशा जिहाद्यांना, घुसखोरांना बाहेर काढण्याचं काम जर आपण केलं, आणि ते फक्त मराठेच करू शकतात असं फक्त मी म्हणत नाही, तर आमचा इतिहासही म्हणतो आणि दुसऱ्या राज्यातील लोक सुद्धा म्हणतात. मी देशातले सगळ्या जिल्ह्याचा प्रवास केलेला आहे, जवळजवळ सगळे जिल्हे, नॉर्थ ईस्ट मधले गावं सुद्धा मी दत्तक घेतलेले, तिथल्या मुला मुलींना आणून पत्रकार बनवलेले, मी पाहिलं त्यांना. माझा असा अनुभव आहे. आणि मी कुठेही जातो तर मला तिथले मराठी येऊन भेटतात, कुठेही. मागचा कार्यक्रम मी कानपूरला केला होता, त्याच्या आधीचा बंगालमध्ये केला. आपले नागपूरच्या भोसल्यांनी तिकडे खूप पराक्रम केलेला आहे, कोणाला माहीतच नाहीये. अशा अनेक गोष्टी, क्रांतीचं आंदोलन असेल, आपण पडद्या मागून पण खूप काम केलेलं आहे. भगतसिंगची जी तिकडी होती, त्यांनी तिकडं क्रांती केल्यानंतर मदतीला कोण आलं? भोसले आले. भोसल्यांनी त्यांना आश्रय दिला. शिर्डीच्या साईबाबांचं जे मंदिर आहे ते कोणाचं आहे? बुटी कोण होते? नागपूरच्या भोसल्यांचे दिवाण. म्हणजे राजाच्या इच्छेशिवाय दिवाण पैसे देऊ शकतो का? म्हणजे त्यांनी दिलं. नागपूर तिथं, शिर्डीला का दिलं? साईबाबा क्रांतिकारी होते. 1857च्या युद्धानंतर अनेक क्रांतिकारी लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नाम बदलून वेगवेगळ्या स्वरूपात काम करीत होते. त्या काळात अशा संतांची मोठी शृंखला आहे. पण आपण आपल्या व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो का शिर्डीचे साईबाबा मुसलमान होते, आपण त्याला फॉरवर्ड करतो. आपण वक्फ बोर्डाला शिर्डी स्वतःहून गिफ्ट देणार आहे, अशी स्थिती येणार आहे जर त्याला मुस्लिम स्थापित केलं तर. हे का? आपण शिकार होतो. म्हणून मला म्हणायचं हे आहे का आपण दया मागायची नाही. वाघ रिझर्वेशन मागत नाही. वाघ काय करतो? दबदबा तयार करतो. जर तुम्ही लढायला तयार असाल तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता मराठ्यांमध्ये आहे. फक्त महाराष्ट्रच काय, तुम्ही तुमच्या मागे उभे राहणारे अनेक परंपरागत लोक आहेत. तुम्हाला माहितीये आता या मथुरेचं आंदोलन चालू आहे. तो अयोध्येचा आधी सांगतो. अयोध्या आहे ना, या अयोध्या मराठ्यांचे समझोते व्हायचे. त्यामध्ये नवाबाला अयोध्या दिली आणि नवाबाला अयोध्या दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी राजधानी बांधायला सुरुवात केली मोठ्या प्रमाणात. मराठ्यांच्या लक्षात आलं का जर अयोध्येमध्ये मुसलमान नवाबाची राजधानी झाली तर रामाची सगळे निशाणी पुसून जाईल. मराठ्यांनी त्याला आधी पत्र पाठवलं. त्याच्या आधी पत्र उपलब्ध आहे का नवाबाला सांगितलं का तू तुझी राजधानी अयोध्येत नाही बनवायची. मग त्यांनी तरी ऐकलं नाही, म्हणून आपण तुकडी पाठवली. उज्जैनच्या शिंदेकडे तुकडी गेली. गेल्यानंतर मग त्यांनी ती तिथून फैजाबादला हलवली. फैजाबादला हलवून तो पुन्हा अयोध्येला डॉमिनेट करीत होता, म्हणून पुन्हा तुकडी पाठवली. मग त्यांनी ती लखनौला तिथून 100 किलोमीटरवर पाठवली. जर मराठ्यांनी अयोध्याच्या नवाबाला अयोध्येतून पळवलं नसतं तर आज राम मंदिर अयोध्येत उभं राहू शकलं नसतं. आता मथुरेचं चालू आहे. अनेकांना माहितच नाहीये, तुम्ही गुगल करून पहा. बॅटल ऑफ गोवर्धन. मराठ्यांनी जाऊन 5 एप्रिल 1770 गोवर्धन बॅटल केलं. जो गोवर्धन पर्वत आहे ना भगवान कृष्णाचा, तिथं मथुरेचा नवाब होता. त्या मथुरेच्या नवाबाला हरवलं 5 एप्रिल 1770 आणि हरवून त्या ठिकाणची मस्जिद तोडली. पुन्हा मस्जिद तोडून मंदिर उभं केलं आणि तिथल्या हिंदूंच्या हवाली केलं. सगळ्या राजपुतांना बरोबर घेतलं, सगळे तिथले जाट बरोबर घेतले, तिथले गुर्जर बरोबर घेतले. गरज नव्हती त्यांची सेना बरोबर घ्यायची, पण मुद्दाम घेतले कारण पुढे त्यांनी साथ दिली पाहिजे. हे आपण केलेलं आहे. त्यानंतर 1771 काशीला गेले सगळे मराठे आणि त्यांनी सांगितलं की हे जे मंदिर तोडलेलं आहे ना, ही मारलेली मस्जिद ज्ञानवापी आम्ही तोडतो आणि इथं मंदिर बांधून देतो. तिथं पत्रव्यवहार आहे आपल्या लोकांचा त्यांचा.
तिथल्या हिंदूंनी म्हणलं की बाबा तुम्ही तोडून जाल आणि नंतर हे आमच्या अंगी येईल, त्यामुळे आता काही दिवस थांबा. हे त्यावेळी जर थांबले नसते तर आज सुद्धा काशीमध्ये ज्ञानवापी मस्जिद नसती, तिथंही महादेवाचं मंदिर असतं. एवढा आपला पराक्रम आहे. आपल्या पराक्रमाच्या अनेक खुणा आहे, लोकांना माहित नाहीये. नागालँड नावाचं एक छोटस राज्य आहे, माहितीये का? नागालँड उत्तर भारतामध्ये, तिकडे जाऊन पुढे म्यानमार सुरू होतं. त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस सेना घेऊन आले होते. त्यांनी पहिल्या गावात तिथं आझाद हिंद सरकार स्थापन केलं. त्या गावाला मी दत्तक घेतलेलं आहे. पुढे तिथं आतंकवादचे लोक युनिफॉर्म घालून आधुनिक शस्त्र घेऊन रस्त्यावर गस्त मारायचे. दोन्ही सरकार एका वेळी चालायचं. मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी बोलणी चालू केली. त्यांचे जे आतंकवादी नेते होते ते दुसऱ्या देशात थांबायचे, तर त्यांना भारतात आणलं, पण ते चर्चा करायला तयार नव्हते. ते आपल्याला स्वतःला वेगळं मानित होते. त्यावेळी त्या नेत्याशी संवाद करायचं काम मला दिलं अनऑफिशियली. का? नागालँड मध्ये आमची लोकप्रियता आहे, आम्ही नागालँड मधलं गाव दत्तक घेतलेलं आहे. मी त्याला जाऊन सांगितलं का नागपूरच्या भोसल्यांनी अमुक अमुक साली उत्तर भारतामध्ये येऊन, त्यावेळी नागालँड नव्हतं, आसाम राज्य होतं, आसाम राज्यातल्या हिंदूंना वाचवलं, म्हणून तुम्ही आज हिंदू आहात. त्यात मी त्यांचा वंशज आहे, तुला माझ्याशी बोललं पाहिजे. हा संवाद, हा मेसेज गेला. जो आतंकवाद्यांचा नेता भारत सरकारशी बोलायला तयार नव्हता, तो माझ्याशी बोलायला तयार झाला. नंतर मग तो संवाद पुढे चालू झाला. आज मी हे यासाठी सांगतो, हे मी पुढे माईकवर अजून सांगितलेलं नाही, यासाठी सांगतो की मला तुम्हाला सांगायचंय का तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ते रक्त आहे, ज्या रक्ताने पराक्रम केलेला आहे, ज्या रक्ताने पराक्रम केला. एक एक सेंटीमीटर भूमी आपण या देशाची, राज्याची शत्रूला देऊ दिली नाही. आज जर वक्फ बोर्ड ती जमीन घेत असेल तर आपण सरकारकडे डोळा लावून बसणार का? तुमच्या माझ्या पूर्वजांनी सत्तेकडे, दिल्लीकडे पाहिलं का? नाही, स्वतः पराक्रम केला. आणि म्हणून जर गावागावात लव जिहाद होत असेल, आमच्या मुलींवर कुणी कानाडोळा करीत असेल, तर आम्ही सरकारकडे कायदा बनवा असं म्हणणाऱ्यांची औलादे नाही. न्याय करण्याची हिंमत आमच्यामध्ये असली पाहिजे. ती तुम्ही सुरू करा, लोक तुमचं नेतृत्व स्वीकार करतील. अशा अनेक संभावना आहे. कारण अत्याचारी कंसाचं ज्यावेळी राज्य वाढलं, त्यामुळं तर श्रीकृष्णाची एक्सेप्टन्स वाढली ना. इथं औरंगजेब ट्रेंड दिसत नाहीये. इस्रायलचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती आहे इस्रायल मध्ये 30% लोक मराठी बोलतात. 30% का बोलतात? 2000 वर्षापूर्वी ज्यावेळी त्यांचा देश त्यांच्याकडनं हिसकावून घेतला होता, त्यावेळी ते ओढ्यांनी नावा घेऊन गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरवर आले. त्यांना फक्त भारताने आश्रय दिला. हिटलरने त्यांच्या बरोबर काय केलं तुम्ही इतिहासामध्ये वाचलेलं आहे. जगातल्या अनेक देशात त्यांना कुठे आश्रय मिळाला नाही. इथं आल्यानंतर त्यांना मराठ्यांनी, महाराष्ट्राने, हिंदूंनी आश्रय दिला. हिंदू राजांनी त्यांना त्यांची पूजा पद्धती करू दिली, त्यांच्या मुलांचे नावं ठेवू दिले. ते मराठी बोलतात. त्या ठिकाणी आजही ज्यावेळी इस्रायल अडचणीत येतं किंवा तिथल्या इस्रायलच्या सेनेमध्ये सगळ्यात जास्त संख्या जर कोणाची आहे तर महाराष्ट्रातून गेलेल्या ज्यूइश लोकांची आहे आज. आणि हे तुम्ही सगळे इंटरनेटवर पाहू शकता. अनेक लोक ते आजही तिथं शिवाजी महाराजांची मूर्ती लावलेली, उत्सव होतात, गणपती तिथं बसतो. आज मला म्हणायचं हे आहे का अटके पार झेंडे लावले होते, त्यांचा तर सन्मान होता, आहे, राहील. परंतु पुन्हा अटके पार झेंडे लावण्यासाठी मराठ्यांनी आता कमर कसली पाहिजे. ती देशाची, धर्माची आवश्यकता आहे आणि हे तुम्ही करू शकता, हा माझा विश्वास आहे. तो विश्वास व्यक्त करण्यासाठी मी आज तुमच्यामध्ये आलेलो आहे आणि आशा आहे की आपण सगळे या दिशेने येत्या काळामध्ये काम करू. विलासरावांचा वाढदिवस आहे, याचं निमित्त ठरलं आणि या निमित्ताने उद्योजक हा एक विषय आपण घेतला. परंतु माझी विशेषता ही उद्योजकापेक्षा ही असल्यामुळं मी याच्यावर जास्त जोर दिला. आणि गद्दारांना, देशद्रोह्यांना, मानवताच्या दुश्मनांना संपवणं हा सुद्धा उद्योग आहे का नाही आहे? हा उद्योग आहे. तुम्ही हातात घेऊन पहा, नेतृत्व मिळेल, पैसा पण मिळेल आणि ईश्वराच्या चरणावर स्थान पण मिळेल, याचा मला विश्वास आहे. ते मिळवण्यासाठीचा संकल्प आज आपण इथे घेऊ. मी इंग्लिश तारखेचं शुभकामना कोणाला देत नाही. आपला पाडवा येणार आहे त्यावेळी तो देईल. परंतु लक्षात राहण्यासाठी इंग्लिश कॅलेंडरच्या अनुसार
आज या सभागार मध्ये झालेला हा मेळावा मराठ्यांच्या इतिहासातला एक मोठा संकल्पाचा मेळावा होईल असा विश्वास व्यक्त करतो. त्यासाठी शुभकामना देतो. धन्यवाद. जय श्रीराम. दिल्लीला सगळ्यांना निमंत्रण. मी आश्वासन देत नाही, बोलून दाखवत असतो. ते बोलवण्यासाठी मी कायम तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्यासाठी सोशल मीडियातून किंवा इथं बसणारे सगळ्यांच्या मार्फत मी तुम्हाला उपलब्ध राहील. धन्यवाद. जय श्रीराम.